मित्रांनो, जर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आयुष्यात चांगले मार्क्स मिळाल्यानंतर यश मिळतं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही कॉलेजच्या वेळेस तुम्हाला कोणी शिकवल्याच नसतील. असं पण देखील होऊ शकतं, काही गोष्टी तुम्ही शिकलेल्या देखील असाल. त्याच गोष्टीमुळे करिअरमध्ये खूप जास्त फरक पडतो. अशा गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मार्ट स्टुडंट मराठी. आपण हा चॅनल का सुरू केलाय? हा चॅनलमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? आजच्या डेटला शाळा कॉलेजमध्ये खूप काही शिकवलं जातं, पण इंटरव्ह्यू कसा द्यायचा, आपलं दुसऱ्याबरोबर कम्युनिकेशन कसं सुधारायचं, पैसे, आपले कमवलेले पैसे किंवा आईवडिलांनी कमवलेले जे पैसे आहेत तर ते कसे हाताळायचे, भरपूर AI टूल्स आलेले आहेत ते कसे वापरायचे, आपलं करिअर कसं निवडायचं. जो प्रॉब्लेम मी पाहू शकतो तर तो आहे की खूप चांगले विद्यार्थी आहेत, करिअरमध्ये भरपूर डिस्टर्बन्स राहतो. आणि या ज्या गोष्टी आहेत तर हे कोणी सांगायचा देखील आजच्या डेटला प्रयत्न करत नाही. मी भरपूर गोष्टी पाहिल्यात, लाखो रुपये घेतात फक्त करिअरची ॲडवाईस देण्यासाठी, ॲडवाईस चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी, ॲडवाईस चांगल्या नोकरीसाठी जाण्यासाठी. आजच्या डेटला मुलगा केपेबल आहे का नाही हे देखील पालक न पाहता नवीन ठिकाणी मुलांना टाकायचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी लाखो रुपयाच्या फी देतात. सगळ्यात महत्त्वाचं, या गोष्टी कोणी आपल्याला शिकवत नाही, म्हणून हा चॅनल मी काढलेला आहे. माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर माझं नाव वैभव चिकणे आहे. मी गेली 10+ वर्षापासून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत आहे. कॉर्पोरेट ट्रेनिंग झालं, त्यानंतर तुमचं ऑपरेशन्स झाले, सेल्स वर्क झालं, मॅनेजमेंट झालं, कॉर्पोरेट ॲक्च्युअलमध्ये कसं काम करतं. आणि 100पेक्षा जास्त लोकांसोबत काम करताना मला एक गोष्ट लक्षात आली की हुशार लोक मागं पडतात. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला ऐकून वेगळं वाटेल की त्या लोकांकडं आजच्या डेटला खूपसे काही स्किल्स नाही आहेत जे इम्पॉर्टंट आहेत, क्रुशियल आहेत. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही शिकलात त्याचा बेनिफिट देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटण्यास मदत होईल. व्हॉट यू लर्न फ्रॉम दिस चॅनल, या चॅनलवर आपण शिकणार आहोत करिअर गायडन्स. जर तुम्ही अशा टप्प्यात आहात ज्यामध्ये तुमचा टर्निंग पॉईंट होणार आहे, याबद्दल तुम्हाला करिअर गायडन्स देखील मी करण्याचा प्रयत्न करेल. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, सेल्स क्षेत्रामध्ये इंटरव्ह्यूच्या कशा प्रिपरेशन होतात ते देखील मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. AI टूल्समध्ये खूप जास्त आजच्या डेटला फरक आहे. AI टूल्स नवीन प्रकारे येत राहतात. मी त्याचा पोस्ट तुमच्याबरोबर शेअर करेल. आपला इंस्टाग्राम देखील चॅनल आहे, इंस्टाग्राम हँडलवर देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. सेम नावाने आहे स्मार्ट स्टुडंट मराठी, आणि यावर देखील तुम्हाला वेगवेगळ्या पोस्ट देखील पाहायला भेटतील. पब्लिक स्पीकिंग, माणसांबद्दल तुम्ही जेव्हा बोलता, माणसांच्यात कसं बोलता, आपल्या लोकांबरोबर बोलताना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येते, पण अनोळखी व्यक्तींबरोबर बोलताना मी पाहिले की कम्युनिकेशन भरपूर वेळा चेंज होताना पाहायला भेटतं. जर स्पेसिफिकली आपला जर प्रॉब्लेम जर पाहायचं म्हणलं तर आपण नॉर्मली हिंदी कधी बोलत नाही, बाहेर गेल्यानंतर ह्या पद्धतीचा तुम्हाला प्रभाव पडलेला पाहू शकतो. कम्युनिकेशन स्किलमध्ये सगळ्यात महत्त्वाची अजून एक तयारी तुम्हाला करावी लागेल. जर तुम्ही इंग्लिश जर पाहत असाल, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लोकांबरोबर इंटरॅक्शन करता त्यावेळेस तुमचा प्रभाव पडला पाहिजे. आजच्या डेटला स्टडी टेक्निक्समध्ये देखील तुम्हाला काम करण्याची गरज आहे. तुम्ही जे आताच्या डेटला शिकताय त्या मागचे जे लॉजिक्स आहेत, तुम्ही का शिकताय किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही कशी लवकर ग्रास्प करू शकता, याच्या देखील खूप काही टेक्निक आहेत. आताच्या डेटला जर तुम्ही पाहिलं तर भरपूर वेळा रील्स आहेत, स्क्रोल करण्यामध्ये, डूम स्क्रोलिंगमध्ये भरपूर वेळा टाईम जातो. लहान मुलं जर तुम्ही पाहिलेले असतील किंवा तुम्ही स्वतःच पहा, जेव्हा तुम्ही स्क्रोलिंगला सुरू करता, रील्स वगैरे स्क्रोल करायला सुरू करता, यूट्यूबमध्ये जाता, स्क्रोल करायला सुरू करता, तर त्यावेळेस भरपूर असा टायमिंग निघून जातो. अर्धा तास लोक स्क्रोल करताना मी देखील पाहिलेले आहेत. अशा डूम स्क्रोलिंगपासून तुम्ही कसं वाचू शकता, नवीन टेक्निक्स तुम्ही अवगत करून घ्या, आत्मसात करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला स्टडी करण्यासाठी खूप जास्त फायदा होऊ शकतो. नेक्स्ट आहे टाईम मॅनेजमेंट. मला असं वाटतं की टाईम मॅनेजमेंट हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आजच्या डेटला मी डूम स्क्रोलिंगचं तुम्हाला जर एक्झाम्पल देत असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही नॉर्मल स्टडी करताय आणि त्यामध्ये जर अचानक काही फोन वगैरे आला किंवा कोणाचं नोटिफिकेशन आलं, मोबाईलवर नोटिफिकेशन आलं. पूर्वीच्या लोक वेळेस बोलायचे की आम्ही दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो, पण त्यावेळेस त्यांना डिस्ट्रॅक्शन जास्त प्रकारचं नव्हतं. आजच्या डेटला टाईम मॅनेजमेंट खूप जास्त गरजेचं आहे. साधा एक मोबाईल जरी नोटिफिकेशन वाजलं तरी आपण त्यावेळेस दुसऱ्या कारणाकडे तिकडं वळलो जातो. अर्धा तास परत रिटर्न आपण आपल्या अभ्यासाकडे येत नाही. स्पेसिफिकली जर पाहायचं म्हणलं तर टाईम मॅनेजमेंटमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्याकडे कोणत्या आहेत, नॉन
इम्पॉर्टंट कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्या कामाच्या भागामधून काढल्या पाहिजेत, या देखील गरजेचे पॉईंट्स तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट वन इज मनी मॅनेजमेंट. मित्रांनो, आजच्या रेटला माहीत नाही मला की तुम्हाला पॉकेट मनी वगैरे किती भेटतो, काय भेटतो, घरच्याकडून पैसे किती भेटतात, तुम्ही हॉस्टेलवर आहात, हॉस्टेलमध्ये तुम्हाला किती खर्च येतो, तुम्ही मूव्ही पाहायला जाता का नाही, किंवा तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करता का नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. जर आजच्या डेटला जर तुम्ही म्हणताय की मला बिझनेस करायचा आहे, मला नवीन काम करायचं आहे, किंवा मला नोकरी करायची आहे, मला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, मला सेल्समध्ये काम करायचं आहे, मला सगळ्यात जास्त हायेस्ट पेड सॅलरीवर काम करायचं आहे, मनी मॅनेजमेंट यामध्ये खूप गरजेचं आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करताय, तुम्ही स्किल्समध्ये कसं इन्व्हेस्ट करताय, अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची. मनी मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला अशा बारीक सारीक गोष्टी मी सांगायचा नक्कीच प्रयत्न करेल. फायनान्शियल लिटरसीमध्ये आजच्या डेटला व्याज कसं लागतं, लोन कसं तयार होतं, लोनचे फायदे तुम्हाला काय असतात, काय तोटे असतात, कोणतं लोन घेतलं पाहिजे, कधी फेडलं पाहिजे, कधी त्यांचं पैसे दिले पाहिजेत, कोणत्या ट्रॅपमध्ये तुम्ही पडलं नाही पाहिजे. क्रेडिट कार्डचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. तुमच्या फॅमिलीचा हार्ड मनी जो त्यांनी कमवलेला आहे तर तो गमवा देखील या गोष्टींमध्ये लावू शकतो. कशी फ्रॉड वेबसाईट ओळखायची हे देखील मी तुम्हाला आयडेंटिफाईंग काही गोष्टी मी तुम्हाला नक्कीच सांगायचा प्रयत्न करेन. नेक्स्ट वन इज प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी आपल्या आयुष्यात खूप गरजेची आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही जर 9 वाजेपर्यंत जागत आहात, 11 वाजेपर्यंत जागत आहात, की तुम्ही दिवसभरामध्ये प्रोडक्टिव्ह वर्क किती केलेलं आहे, तुम्ही जर स्टडी करत असाल तर किती तुम्ही स्टडी करताय, तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगायचं या चॅनलमध्ये नक्कीच प्रयत्न करेल. त्याच्या टेक्निक्स कोणत्या असतील, प्रोडक्टिव्हिटी आपण कशी वाढवू शकतो, तुमची इफिशियन्सी कशी वाढवू शकतो, हे देखील मी तुम्हाला या चॅनलवर सांगणार आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, कॉर्पोरेट स्किल्स. बघा, कॉर्पोरेट स्किल्स वेगळ्या प्रकारचे सांगणार आहेत, खूप वेगळ्या प्रकारचे राहतात. लिटरली तुम्ही जो विषय आत्ताच्या डेटला पाहिला देखील नसेल, अशा देखील गोष्टी कॉर्पोरेट स्किल्समध्ये येतात. कम्युनिकेशन, आतापर्यंत भरपूर आपण अशा गोष्टी पाहिल्या ज्यामध्ये स्पेसिफिक कॉर्पोरेटचे मी तुम्हाला काही एक्झाम्पल सोबत या गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून काय होईल की तुम्हाला समजण्यास, हळूहळू समजण्यास मदत नक्कीच होईल. या चॅनलचं जर ध्येय जर बोललो तर माझं एकच ध्येय या चॅनलबद्दल राहील. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला फ्युचर रेडी राहणं खूप महत्त्वाचं आहे, आणि याच चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला फ्युचर रेडी बनवायचा नक्कीच प्रयत्न माझ्याकडून करणार आहे. दर आठवड्याला एक लॉंग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्हिडिओ माझ्याकडून पाहायला भेटेल, आणि 2 दिवसामधून एक तुम्हाला रील पाहायला भेटेल. पर्सनल इम्प्रूव्हमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंटची मी तुम्हाला रील देखील यामध्ये देणार आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिला आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला स्वतःमध्ये ॲटलिस्ट 1% जरी चान्सेस सुधारणा करण्याचे वाटत असतील तर आत्ताच तुम्ही स्मार्ट स्टुडंट मराठीला सबस्क्राईब करा. माझी इच्छा आहे की तुम्ही सबस्क्राईब करा, माझा कॉन्फिडन्स देखील वाढेल. तर मी आहे वैभव चिकणे, आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट स्टुडंट मराठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टिल लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर जर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर जर पाहत असाल तर प्लीज प्रोफाईलला फॉलो करा अशाच व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, अँड भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.